सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपण पाहतोय की समर्थ भक्तांची लक्षणं सांगतायत. कोण जगात धन्य असा सर्वोत्तमाचा दास आहे, कोणाला असं म्हणता येईल, कोणामध्येही लक्षणं आहेत त्याला असं म्हणता येईल. त्यात ते म्हणतात सदा बोलणं सारखे चालत आहे. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपण लहानपणापासून ऐकतो. तर ज्याच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये एकत्र आहे, महाराजांच्या पोथीत सुद्धा त्यांनी तसं सांगितलंय, तर त्याप्रमाणेच जो वागतो. आणि अनेकी सदा एक देवासी पाहे. आज थोडंसं लक्षपूर्वक ऐकायची विनंती करते मी. एक महत्त्वाचं या संदर्भाने सांगायचं आहे मला. आपण समर्थांच्या श्लोकाबद्दल बोलतो आहोत. अनेकी सदा एक देवासी पाहे याचा अर्थ समर्थाने इथे अभिप्रेत आहे की आपलं जे काही आराध्य दैवत असेल त्याच्या पूजेबरोबरच, त्याचा आदर करण्याबरोबरच इतर सर्व देवतांचाही आदर करतो आणि इतर सर्वांमध्ये त्यालाच पाहतो, किंवा त्याच्यामध्येच इतर सर्वांना पाहतो. हे ऐक्य जो समजून घेतो त्याला समर्थांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं म्हटलंय. पुढे ते म्हणतात सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. भ्रम आजकाल आपण पाहिलं तर या अध्यात्माच्या संदर्भातच अनेक लोक आपल्याला फार भ्रमित झालेले दिसतात आणि अनेक लोक आपल्याला बुद्धिभेद करणारेही दिसतात, भ्रमित करणारेही दिसतात, ज्याला लोकप्रिय भाषेत ब्रेन वॉश असं ज्याला आपण म्हणतो. ते करताना आजकाल आपल्याला अनेक लोक दिसत आहेत आणि त्याला आपल्या धर्मातले अनेक लोक दुर्दैवानं बळीही पडताना आपल्याला दिसत आहेत. तर जिथे अनेकी सदा एक देवासी पाहे हे जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा जेव्हा आपल्याला लोक सांगतात की तुमच्याकडे तर एवढे देव आहेत, 33 कोटी आहेत. आता ते विषय वेगळा की 33 प्रकार आहेत, करोडी अर्थी नव्हे. पण आपण यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे देवांमधलं एकत्व आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशातलं पाणी जमिनीवर पडून सागरालाच मिळतं, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा भगवान विष्णूंपर्यंत म्हणजे एकाच तत्वापर्यंत पोहोचतो. त्याची रूपं अनेक असतील, शैव असतील, विष्णू असतील, कोणी असतील. पंचायतनाची पूजा जी सांगितली आद्य शंकराचार्यांनी ती त्याचसाठी सांगितली की 5 प्रमुख पंथातले कोणताही तुमचा पंथ असो, आराध्य दैवत असो, त्याला मध्ये ठेवून इतर चारांनाही तुम्ही बाजूला पूजा त्यांची करायची आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मुद्दाम आत्ता जे काही आसपास आपल्या चाललेलं आहे त्याच्या संदर्भाने एक कळकळीची विनंती करायची आहे की जेव्हा कोणी तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल उलटसुलट काहीतरी सांगेल, चुकीचं काहीतरी सांगेल, तेव्हा तुम्हाला आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे किती उदात्त अशी परंपरा आहे, खऱ्या अर्थानं आपला धर्म किती सहिष्णू आहे आणि आपणही त्यांना व्यवस्थित समजावून देऊ शकलं पाहिजे. आपण भ्रमित होता कामा नये, आपण ब्रेनवॉश आपला होऊ देता कामा नये. किंबहुना आपण काहीतरी एवढं चांगल्या रीतीने स्पष्ट करू शकू की कदाचित आणि कोणीतरी आपल्याकडे यायला प्रेरित होईल. तो नंतरचा भाग आहे, आपण त्यासाठी काम करीत नाही, पण निदान आपण आपलं संरक्षण करायचं आहे, आपल्याला त्रास देणाऱ्यांपासून स्वतःला वाचवायचं आहे, अशा प्रकारे बुद्धिभेद करणाऱ्यांपासून वाचवायचं आहे. आणि म्हणून अनेकी सदा एक देवासी पाहे हे महत्वाचं आहे. किंवा निर्गुण पूजा करण्याबद्दल अनेक पंथातले लोक आपल्याला बोलतात की आम्ही निर्गुणाची पूजा करतो, तुम्ही सगुणाची हे करता, मूर्ती पूजा आम्ही मानत नाही. तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचा प्रवास असतो, हे जे तत्व आपल्या साऱ्या संतांनी आपल्याला सांगितलं तेही इथे महत्वाचं आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. जरी कितीही निर्गुणाच्या तत्वापर्यंत पोहोचलेले असले तरी सुद्धा समर्थही स्वतः सगुणाची भक्ती करीत होते. त्यांनी एवढ्या मारुतींची स्थापना केलेली आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून ह्याला अशा रीतीनं वागणाऱ्याला खऱ्या अर्थानं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं म्हणता येईल, असं समर्थ इथे म्हणतात. तर हा फार मोलाचा उपदेश जो आजच्या काळामध्ये, आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला फार मनापासून आचरणात आणणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे अखंड सावधान राहून हा आपण कायम मनात लक्षात ठेवायचा आहे. जय जय रघुवीर.